सर, एथिक्स कसं करू? सिलेबस वाचला पण प्रत्येक टॉपिक सारखाच वाटतं. हाच प्रॉब्लेम आहे एथिक्समध्ये. एथिक्समध्ये लोकांना वाटतं एथिक्स म्हणजे कॉमन सेन्स आणि जनरल जनरल लिहून येतात. बट एथिक्समध्ये सगळ्यात महत्वाचं पहिली गरज आहे ते आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. सो अकॉर्डिंग टू मी द फर्स्ट स्टेप फॉर अंडरस्टँडिंग एथिक्स ऑर सॉल्विंग एथिक्स इज कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली की तुम्ही काय करा, ते सगळे डेफिनेशन्स पाठ करा आणि तेच पाठ केले तुमचे डेफिनेशन हे उत्तरामध्ये तसे तसे उतरले पाहिजे. मग कन्सेप्ट समजले की एथिक्स होऊन जाईल का? नाही, कन्सेप्ट म्हणजे आपला फर्स्ट स्टेज झाला. सेकंड स्टेप काय आहे की त्या कन्सेप्टसाठी आपल्याकडे रेलेव्हंट एक्झाम्पल्स पाहिजे. एक्झाम्पल्स पण 3 प्रकारचे असतात. पहिलं एक्झाम्पल म्हणजे की आता आपण ही सिव्हिल सर्व्हिसेससाठी परीक्षा देतोय म्हणून सिव्हिल सर्वंट्सचे एक्झाम्पल, ऍडमिनिस्ट्रेशन मधले एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल की सोशल रिफॉर्मर्स असतील, जसं ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, तर असे एक्झाम्पल्स. आणि थर्ड एक्झाम्पल हा आपला पर्सनल एक्झाम्पल असू शकतो. तर असे एक्झाम्पल्स रेडी करायचे. फक्त एक्झाम्पल्स हे गुगलवरती नाही बघायचे. आपण जे एक्झाम्पल तुम्हाला एक शीट देणार ते एक्झाम्पल्स आपण डिस्कस करणार क्लासमध्ये आणि कुठल्या कन्सेप्टला कुठला रिलेव्हंट एक्झाम्पल कधी वापरायचा ते आपण डिस्कशन मधनं त्याच्यावरती क्लॅरिटी डेव्हलप करणार. सर, मग आन्सर रायटिंग कधी करायचं? आपण जसं कन्सेप्ट केला राईट, मग एक्झाम्पल्स केले आपण हे करता करता लगेच आन्सर रायटिंग चालू करायचं आहे. आन्सर रायटिंग मध्ये मेजरली जे PYQs आहेत त्याचं आन्सर रायटिंग करायचं. आणि आन्सर रायटिंग मध्ये एक महत्वाची गोष्ट जी असते ते म्हणजे वर्ड लिमिट फॉलो केला पाहिजे, कन्सेप्ट एक्झाम्पल आला पाहिजे आणि आपण फीडबॅक घेतला पाहिजे. विद्यार्थी काय करतात, फक्त अभ्यास करत राहतात आणि त्यांना असं वाटतं की ज्या दिवशी माझा अभ्यास संपेल त्या दिवशी मी आन्सर रायटिंग चालू करेन. पण तसं बिलकुल करायचं नाही. एथिक्सला मी नेहमी म्हणतो की एथिक्स इज जस्ट लाईक सीसॅट, राईट. सो जसं आपण प्रिलिम्समध्ये सीसॅट रोज केलं तर सीसॅट मध्ये पास होणार आहे, तसं एथिक्सचं आपण थेरी आणि केस स्टडी ही रोज जर केली तर त्याच्यामध्ये आपण परफेक्ट होत जाणार. सो डेली आन्सर रायटिंग अँड फीडबॅक फ्रॉम युअर मेंटर इज मस्ट इन एथिक्स. थँक्यू सर. ओके. तर अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला MPSC UPSC एथिक्स बॅच मध्ये मिळून जातील आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस दोन्ही अवेलेबल आहेत. ऑनलाईन बॅच फक्त ₹999 मध्ये. तर लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा.